श्रावण हा इतका पवित्र महिना आहे की या महिन्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी आपण केल्या ना, त्याच्यातून आपण खूप मोठं पुण्य कमवून घेऊ शकतो. आपल्या आयुष्यातल्या अडीअडचणी, दुःख कमी करू शकतो. त्यातलंच एक महत्त्वाचं काम म्हणजे श्रावण महिन्यामध्ये काही वस्तूंचं जर तुम्ही दान केलं तर तुम्हाला दीर्घायुष्य लाभतं. त्यानंतर काही अडीअडचणी, दुःख, अडचणी, संकट चाललेले असतील तर त्या निघून जातात. कारण दानामुळे आपले पित्र जे आहे ते प्रसन्न होत असतात. त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये तुमच्या यथाशक्तीने, तुम्हाला सांगते त्या गोष्टींपैकी जमेल ते दान करायचं आहे. आणि बघा, असं पण आपल्या हिंदू धर्मामध्ये दानाला खूप महत्त्व आहे. दान केल्यामुळे आपले पित्र प्रसन्न होतात. जितकं दान करू त्याच्या अधिक पटीने आपल्याला ते परत मिळत असतं. आणि कधी पण दान करताना कुठल्या अपेक्षेने करू नका, मनापासून करा. उगाचच कोणाला तरी काहीतरी द्यायला लावलंय म्हणून द्यायचं असं करू नका. मनात इच्छा असेल तरच दान करा, नाही तर नाही केलं तरी पण चालेल. आणि दान हे नेहमी सत्पात्री झालं पाहिजे. म्हणजे ज्याला त्याची गरज आहे त्यांना तुम्ही दान करा. उगाचच कोणाला गरज नाही आणि त्याला द्यायचं आणि त्याला त्या वस्तूची किंमत पण नाहीये, असं होता कामा नये. तर बघा, काही वस्तूंचं जर तुम्ही श्रावणामध्ये दान केलं तर आपल्या जीवनातले जे दुर्भाग्य आहे ते दूर होतं. नशिबामध्ये काही वाईट लिहून ठेवलेलं असेल तर त्या वाईट गोष्टी दूर होतात. तर त्यामुळे नक्कीच हे दान करा. आणि शक्यतो सोमवारी दान करा. तसा श्रावण पूर्णच महिना अतिशय शुभ असतो, पण जमल्यास तुम्हाला सोमवारी जमलं तर सोमवारी दान करा. आणि दिवसभरामध्ये तुम्ही कधीही दान करू शकता. आता दानामध्ये बघा, वस्त्र, धान्य, फळे, त्यानंतर दक्षिणा यांचं सुद्धा तुम्ही दान करू शकतात. एखाद्या अनाथ आश्रमामध्ये तुम्ही पुस्तकं देऊ शकतात. तुमची इच्छा असेल ना, तुम्ही अतिशय छान छान गोष्टी शोधून काढाल. बघा, आता काही आश्रम असतात, मी मागे पण सांगितलं की त्या ठिकाणी तुम्ही जाऊन विचारा की तुम्हाला कसली गरज आहे. मग ते सांगतील. त्यांना काही किराणा लागतोय किंवा लहान मुलांचे कपडे लागतात किंवा इतर काही, वृद्धाश्रमात जा, तिथे तुम्ही दान करू शकता. श्रावण महिन्यामध्ये बघा, वस्त्र दान केल्यामुळे तुम्ही नवीन कपडे दान करा तरी पण चालेल. त्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होत असतात. त्यानंतर या महिन्यामध्ये तुम्ही तांदूळ, गहू, काही डाळी जे आहे यासारखे सुद्धा धान्य दान करू शकतात. त्यानंतर फळांचं तुम्ही दान करू शकतात, केळी दान करू शकतात. पैसे कोणाला गरज असेल कशासाठी, समजा कोणाला काही हॉस्पिटलायझेशन असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही काही आपल्या यथाशक्तीने तुम्ही दान करू शकतात. तर या काही गोष्टी आहे. या व्यतिरिक्त सुद्धा इतर काही गोष्टींचं तुम्ही दान करू शकतात, जसं की चपला वगैरे. पावसाळ्याचे दिवस आहे तर तुम्ही छत्री दान करू शकतात. त्यानंतर ब्लँकेट तुम्ही दान करू शकतात. वया पुस्तकांचं तुम्ही दान करू शकता. बघा, श्रावण महिना हा पवित्र असल्यामुळे या महिन्यामध्ये जितकं तुम्ही म्हणजे तुमच्या यथाशक्तीने दान कराल ना, त्याचं 100% तुम्हाला फळ मिळेल. आणि बघा, या महिन्यामध्ये दान करताना तुम्हाला महादेवांचं स्मरण करायचं आहे, पितरांचं स्मरण करायचं आहे आणि मग दान करायचं आहे. बघा, आपण जे काही दान करतो ते शक्यतो गुप्तदान असलं पाहिजे. गुप्तदान म्हणजे आपल्याला फार ठिकाणी असं सांगायचं नाहीये की मी दान केलं बरं का, मी दान केलं बरं का. आपण ती गोष्ट दान करतोय ना, तर ती फक्त आपल्यातच राहिली पाहिजे. आणि तुम्ही सगळ्यांनी, म्हणजे बघा, आश्रमात तर दान केलेलं अतिशय उत्तम असतं, कारण तिथे त्या लोकांना गरज असते. याशिवाय बघा, आपण सिग्नलवर वगैरे बघतो. आता मी एक सांगायची गोष्ट म्हणून सांगते. आता आम्ही पण काय करतो, कारमध्ये असे छोटे बिस्किटचे पुडे वगैरे ठेवतो. समजा सिग्नलला कधी काही लहान मुलं वगैरे दिसली तर त्यांना ते बिस्किट वगैरे आपण देऊ शकतो, पाण्याची बाटली देऊ शकतो. म्हणजे बघा, आपल्या मनामध्ये असेल ना तर आपण कसंही दान करू शकतो. त्यामुळे नक्की तुम्ही पण बघा, तुमच्या मनामध्ये सुद्धा काही गोष्टी असतील, काही तुम्ही इतर गोष्टी म्हणजे सांगू शकत असाल की काय दान करता येईल, तर ते नक्की मला कमेंट करून सांगा. कारण जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट सांगता आणि ती केल्यामुळे इतरांना काही त्याचा फायदा होत असेल तर त्याचं कुठे ना कुठे पुण्यफळ जे आहे ते आपल्याला सुद्धा मिळत असतं. त्यामुळे मला नक्कीच कमेंट करून सांगा की अजून काय गोष्टी आपण दान करू शकतो. तर बघा, श्रावण हा पवित्र महिना असल्यामुळे आपल्याला त्याचा जास्तीत जास्त फायदा करून घ्यायचा आहे. जास्तीत जास्त गोष्टी तुम्ही दान करा की जेणेकरून पित्र प्रसन्न होतील, महादेवांचा भरभरून आशीर्वाद मिळेल आणि मग आपल्या कष्टासोबत नशिबाची साथ मिळेल. तर ही माहिती तुम्हाला पटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.